नमस्कार. इरावतीचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. कावेरी त्या आगीच्या भडक्यात आतमध्ये सापडलेली असते. त्याच वेळेला मात्र रमा खूपच ओरडत असते, आई आई. ती त्या बिल्डिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला लगेच साई रमाला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. घराला लागलेल्या आगीमुळे रमा खूपच घाबरलेली असते. रमा मोठ्याने म्हणत असते, कुणीतरी माझ्या आईला वाचवा वाचवा. पण आतून मात्र काहीच आवाज येत नसतो. पण साईने मात्र त्या आगीच्या भडक्यात उडी मारलेली असते. इरावतीला असं वाटत असतं की रमाची आई आता कायमची गेली. पण साईने मात्र सही सलामत रमाच्या आईला त्या आगीच्या भडक्यातून बाहेर काढलेलं असतं. हे बघून मात्र इरावतीला चांगलाच धक्का बसलेला असतो. कावेरीला थोडंसं भाजलेलं असतं, पण रमा मात्र खूपच रडत असते. रमा म्हणत असते, आई तुला कुठे लागलं तर नाही ना? अजून कुठे भाजलंय का? आपण डॉक्टरकडे चल जाऊया. त्यावेळेला लगेच मोठ्यानी कावेरी म्हणते, नाही, त्याची काही एक गरज नाही. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. मी अगदी व्यवस्थित आहे, तू काळजी करू नकोस. आणखीन एक गोष्ट सांगू का रमा? तू कशाला काळजी करतेस? अगं, तुझ्यासारख्या मुलीचं प्रेम माझ्यासोबत असताना मला काही होणार आहे का? 2 वेळा तू मोठ्या आजारातून मला बाहेर काढलंस आणि खरोखर देव मला तुझ्यापासून आता लांब करेल असं वाटतं का? तेव्हा मात्र रमा बोलते, आई खरंच तुला काही झालं नाही ना? पण हे सर्व झालं कसं? खरं तर हे असं होऊच शकत नाही. आपल्याकडून एवढी लापरवाही होऊच शकत नाही याची मला खात्री आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो, तेच तर मला कळत नाही. असं कसं काय होऊ शकतो? एवढा मोठा ब्लास्ट कसा काय झाला? तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी कावेरी बोलते, मी तर फक्त काळी पेटी पेटवली होती आणि ती पेटवल्यानंतर डायरेक्ट स्फोटच झाला. म्हणजे गॅसची बटणं कुणीतरी ऑलरेडी चालू ठेवली होती. हे ऐकताच रमाच्या सर्व गोष्टी लक्षात येतात आणि रमा बोलते, म्हणजे हा अपघात होता तर की कुणी घडवून ठेवलं होतं? खरं सांगायचं तर कुणाचं तरी प्लॅनिंगच होतं. त्यावेळेला इरावती बोलते, प्लॅनिंग कोण करणार आहे? आणि तुझ्या आईला मारून कुणाला काय मिळणार आहे? हे बघ रमा, उगाच डोक्यात येईल ते बोलू नकोस. आणि कशाला उगाच नाही ते बोलतेस? एक गोष्ट लक्षात ठेव रमा, नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा ह्या गोष्टीचा विचार कर की तू चुकीचं वागतेस आणि तुझी आई सही सलामत बाहेर आली आहे. तू या गोष्टीचा आनंद मान ना. तेव्हा मात्र रमा बोलते, त्याची काही एक गरज नाही. मी कोणत्या गोष्टीचा आनंद मानायचा आणि कोणत्या नाही हे माझं मी ठरवेल. ते तुम्ही सांगायची मला गरजच नाही. एक गोष्ट मात्र नक्की, हे सर्व कुणीतरी ठरवलेलंच होतं. तेवढ्यात मात्र रमाला आठवतं की किचनच्या साईडनी तिने इरावतीला जाताना बघितलेलं असतं. तेव्हा ती स्वतःशीच बोलते की किचनमध्ये तर मी इरावती आत्यांना जाताना बघितलं होतं. म्हणजे हे सर्व त्यांनी घडवून आणलं. इरावती आत्यांची एवढी हिंमत की त्यांनी माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र सीमा बोलते, रमा तू शांत हो. रमा, तुला कसलीच काळजी करायची गरज नाही. शांत हो बाळा, तुझ्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. तू तुझ्या बाळाचा तरी विचार कर. तेव्हा मात्र रमा बोलते, आई पुरे, मी माझ्या बाळाचाच विचार केला आणि म्हणूनच कदाचित मी एक गोष्ट सांगते. मला खरंच कळत नाही आई की मी काय करावं ते. पण आता मात्र मला कळून चुकलंय. खरं सांगायचं तर माझंच चुकलं. मी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला. पण आता मात्र नाही. आणि आता मात्र मी जे करीन ना ते अगदी सगळ्यांसमोरच. एक घाव 2 तुकडे झालेच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन. आई, तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या आईवरती माझं किती प्रेम आहे. मुळात माझे बाबा गेल्यानंतर माझ्या आईनेच मला वाढवलं, लहानाचं मोठं केलं. पण त्याच्यात आईचं आजारपण आलं, त्यातून सुद्धा मी तिला बाहेर काढलं. आणि हे असं संकट आणून कुणाला काय सिद्ध करायचं आहे त्याचा जाब मात्र मला विचारायचा आहे. तेव्हा लगेच इरावती बोलते, रमा अगं नक्की तुझं काय म्हणणं आहे ते तरी सांगशील का? तेव्हा लगेच रमा बोलते, सांगते ना, सगळं काही सांगते आणि सगळं काही सांगणारच आहे. मी काही सांगितल्याशिवाय गप्प बसेल असं कसं वाटलं? पण आता मात्र मी शांत बसणार नाही. आणि रमाने डायरेक्टली इरावतीचं थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्याने ओरडते, रमा काय करतेस तू? कळतंय का तुला? असं कसं काय वागू शकतेस तू? तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, पुरे,
माझ्याकडून कसली अपेक्षा आहे आणि कसली नाही हे मला ऐकायची गरज वाटत नाही. तुम्ही मुळात असं कसं काय वागू शकता? खरं सांगायचं तर इरावती आत्या, मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. इरावती आत्या, तुम्ही हे सर्व मुद्दामून केलत ना? इरावती आत्या, तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती आत्या, मला आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा बोलते, हे सर्व करून तुम्हाला काय मिळालं देव जाणे, पण एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही जे वागलात ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा लगेच इरावती बोलते, रमा तू 4 चौघात माझ्यावरती हात उचललास, पण आता मला खरं खरं सांग रमा, तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्यावेळेला रमा बोलते, मी स्वतः तुम्हाला किचनमध्ये जाताना पाहिलंय, तुम्हीच गॅसची बटणं ऑन ठेवली होती. हे बघा, खोटं बोलू नका इरावती आत्या, तुम्ही जेवढं खोटं बोलाल ना तेवढंच तुम्ही तोंड घशी आपटाल. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, रमा पुरे झाला, माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेल. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुला मी सोडणार नाही. रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. रमाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला रमा बोलते, मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकते इरावती. त्यावेळेला लगेच इरावती बोलते, हो करा ना पोलीस कंप्लेंट, मला काहीच हरकत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही माझ्या मनातून सापच उतरत चाललाय आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. आता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन, पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी सुद्धा रमा, तुला माहिती आहे ना मुकादमांची प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे, मग गप्प बस. त्यावेळेला रमा बोलते, मला काही फरक पडत नाही, पार्वती आजींना सुद्धा कळलं पाहिजे की त्यांची लेक कशी आहे आणि मुळात पार्वती आजी तुम्हाला साथ देत आहेत ना, मग त्यांना कळू देतच की तुम्ही माझ्याशी कसं वागताय आणि तुम्ही किती खालच्या थराला गेलायत ते. ही रमा म्हणजे काय आहे ते तुम्हाला कळणार नाही. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला रमा बोलते, पुरे, आता एकच गोष्ट शेवटची सांगते, माझ्या वाटेला जायचं नाही. तेव्हा मात्र इरावती तिच्याकडे बघतच बसते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रमाने इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.